व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटासा डिस्क्लेमर द्यायचा आहे. जर तुम्ही 30 सेकंदाच्या रील्स स्क्रोल करणारे शिवभक्त मावळे असाल तर इतका मोठा व्हिडिओ बघू नका, कारण या व्हिडिओमध्ये कुठलाच मिर्च मसाला नाही आहे. या व्हिडिओमध्ये असणार आहेत फक्त काही मोजक्या गोष्टी, म्हणजे पुरावे, संदर्भ आणि बिना पाण्याची केलेली ध्रुव राठी साहेबांची हजामत. भेटू व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज हा फार पूर्वीपासून राजकारणामध्ये एक सॉफ्ट टार्गेट म्हणून वापरला जाणारा विषय आहे. कारण ज्याला कोणाला मतं पाहिजे असतात तो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढे करतो आणि आपला राजकीय हेतू साधून घेतो. आणि याच्यामध्ये उडी घेतली आता ध्रुव राठीनं सुद्धा. मी कधीच आजपर्यंत ध्रुव राठी या नावाला विरोध केला नव्हता. मी कधी कुठल्या पॉलिटिकल पार्टीला विरोध केला नव्हता. पण ध्रुव राठी साहेबांनी ज्या प्रकारे 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवरचा एक व्हिडिओ पब्लिश केला, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी सपशेल खोटं सांगितलेलं आहे, त्या व्हिडिओचं खंडन करण्यासाठी मी आज तुमच्या समोर असा एका रॉ पद्धतीने आलोय. मी प्रॉपर सेटअप केलं नाहीये, माझा अवतार बरोबर नाहीये, पण मी आज जे काही मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे ते मुद्दे मांडणं इतकं जास्त गरजेचं आहे, कारण मला त्या ध्रुव राठी नावाच्या माणसाला हे सांगायचंय की बाबा रे, 2 कोटी सबस्क्रायबर आहेत तुझे, पण 2 रुपयाचा अभ्यास करत जा, ऍटलीस्ट 2 मिनिटं काढून. मी सध्या खूप जास्त पुस्तकं घेऊन माझ्यापाशी बसलोय, तुम्हाला मी दाखवतो. ही सगळी पुस्तकं घेऊन, हे सगळे संदर्भ घेऊन मी तुमच्या समोर बसलोय आणि या संदर्भाच्या आधारावरती मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे. आणि ध्रुव राठीनं त्याच्या व्हिडिओमध्ये कसं सगळ्यांना वेड्यात काढलंय मी तुम्हाला दाखवणार आहे. ध्रुव राठीने आपल्याला जे सांगितलं त्याच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खूप जास्त मुसलमान सैन्य होते. तुम्ही जर ध्रुव राठी किंवा त्यांच्या पक्षाच्या काही लोकांची वक्तव्य ऐकली असतील तर महाराष्ट्रात सुद्धा अनेक लोकांनी असं वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते. ध्रुव राठीचं पण म्हणणं होतं की शिवाजी महाराजांच्या आर्मीमध्ये देयर वर मुस्लिम्स. त्या ध्रुव राठीचे सगळे मुद्दे आपण आज खोडणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुसलमान होते, शिवाजी महाराजांनी मुसलमानांना विरोध केला नाही का, त्या काळी शिवाजी महाराजांचा आणि मुसलमानांचं सख्य होतं का, त्या काळी ते आक्रमक नव्हते का. ध्रुव राठी म्हणतो की यू वर नॉट स्लेव्स, तुम्ही गुलाम नव्हता. हा समाज कधीच गुलाम नव्हता. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाच्या विरोधात बंड केलं, कोणाच्या विरोधात लढाई केली, अशा सगळ्या गोष्टी आपण पुराव्यांसकट आज खोडून काढणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे जे काही पुरावे देणार आहे हे पुरावे कुठल्याच न्यूज आर्टिकलचे नाही आहेत, कुठल्या BBC न्यूजचे नाही आहेत, कुठल्या हिंदुस्तान टाइम्सचे नाही आहेत. हे पुरावे प्रॉपर संदर्भ ग्रंथांमध्ये दिसणार आहेत. व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो, या जर्मन इतिहासकारानं त्या दिवशी असं सांगितलं त्याच्या व्हिडिओमध्ये की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खूप जास्त मुसलमान होते. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वक्ते, व्याख्याते, काही ठराविक मानसिकतेचे व्याख्याते असं सड्याम बोलत असतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते. किती खरी आहेत गोष्टी तुम्हाला म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहिलंय एकोजीराजेंना 1677 साली, त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी काय लिहिलंय तुम्हाला सांगतो. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की तुमच्या सैन्यामध्ये मुसलमान आहेत तरी सुद्धा तुम्ही जिंकाल अशी तुम्ही आशाच कसं काय करताय. ज्या योगे तुमच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिक आहेत त्या योगे तुमचा पराजय निश्चित आहे. याचा संदर्भ काय, याचा संदर्भ इथं वाचा, दिसतंय का. हा संदर्भ आहे गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर या ग्रंथाचा. गोविंद पानसरेंच्या 50-60 म्हणे पुस्तकाचा संदर्भ नाही देते मी गजानन भास्कर मेहेंदळेंसारख्या इतिहासकाराने लिहिलेल्या इतिहासाचा पुरावा देतोय. काय म्हणतात शिवाजी महाराज त्या याच्यामध्ये. शिवाजी महाराज म्हणतात की तुमच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिक आहे तरी सुद्धा तुम्ही विजयी कसं काय होऊ शकता. मग जे शिवाजी महाराज असं म्हणतात की तुमच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिक असल्यावर तुम्ही विजयी होऊ शकत नाही, ते शिवाजी महाराज स्वतःच्या सैन्यामध्ये मुसलमान ठेवतील का. साधा प्रश्न आहे की नाही. आता ध्रुव राठी नावाच्या जर्मन इतिहासकारानं काल असं सांगितलं कि शिवाजी महाराजांना ज्या माणसानं वाघनखं बनवून दिली, पास एक लोहे का क्लॉ रखा था उनके मुस्लिम बॉडीगार्ड रुस्ताम जमा के एडवाइस पर, त्या मुस्लिम माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनखं बनवून दिली म्हणे. शिवाजी महाराजांचं एक चरित्र आहे. त्या चरित्रात हा एक धडा आहे. त्या धड्याचं नाव आहे शिवाजी महाराज आणि अफजल खान. या धड्यात इथून सुरू केल्यानंतर इथपर्यंत येताना हा संपूर्ण धडा चालू असताना ह्या संपूर्ण धड्यामध्ये ज्या कोणी शिवाजी महाराजांना वाघनख बनवून दिली त्याचं नाव एकदाही का बरं येत नाही. कुठलं चरित्र माहिती काय हे कुठल्या हिंदुस्तान टाइम्सने पब्लिश केलेलं चरित्र नाहीये.
हे कुठल्या BBC न्यूजने दिलेलं चरित्र नाहीये. हे आहे छत्रपती शिवाजी नावाचं चरित्र. लेखक कोण आहेत वाचा. पुस्तकाचे लेखक आहेत सेतू माधवराव पगडी. सेतू माधवराव पगडी सारख्या माणसानं नूर खान बेगचं नाव सोडलं असतं का? किंवा ज्या वाघनखांवरती अफजल खान प्रसंग अख्खा आधारलेला आहे, ज्या वाघनखांवरती आपण शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा करून सांगितलेला आहे, ती वाघनखं बनवणारा माणूस त्याचं नाव सेतू माधवराव पगडींनी कधी घातलं नसतं स्वतःच्या पुस्तकात. चला एक वेळ मान्य करू की सेतू माधवराव पगडी विसरले असतील गायगाईमध्ये त्या माणसाचं नाव टाकायला, ज्यानं शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या विरोधामध्ये वाघनख बनवून दिली, ज्या माणसानं शिवाजी महाराजांची त्यांना सांगितलंय की अफजल खानाच्या भेटीच्या वेळी जाताना जे काही बॉडीगार्ड होते शिवाजी महाराजांमध्ये त्याच्यामध्ये पण त्यानं सांगितलं की भरपूर मुसलमान होते. शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड जे होते त्यातले खूप जास्त बॉडीगार्ड हे मुसलमान होते सुद्धा त्यांनी सांगितलंय. तर 2 मिनिटासाठी असं ठरवूया की सेतू माधवराव पगडी विसरले असतील की बाबा त्यांच्याकडे नसेल तितका वेळ त्या लोकांची नावं लिहिण्यासाठी. मला सांगा, हे चरित्र 450 पानांचं चरित्र आहे. या चरित्रामध्ये 20 पानांचा धडा आहे अफजल खानाचा वध नावाचा. हे बघा, अफजल खानाचा वध नावाचा इथे धडा आहे, दिसत असेल तुम्हाला तर. ठीक आहे, हा अफजल खानाचा वध नावाचा धडा. या पुस्तकामध्ये ज्या माणसानं शिवाजी महाराजांना वाघनख बनवून दिली त्याचा उल्लेख का नाही बरं? जर तो माणूस इतका ग्रेट आहे, जर तो मुस्लिम व्यक्तीचा दाखला ध्रुवराटी आपल्या व्हिडिओमध्ये देतो ना की त्या मुस्लिम व्यक्तीनं शिवाजी महाराजांना वाघनख बनवून दिली, त्या माणसाचं नाव या पुस्तकात का नाही सापडत? हे पुस्तक कोणी लिहिलंय? हे पुस्तक लिहिलंय कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी. ज्या माणसांनी स्वतःच्या आयुष्यातली 50 वर्ष शिवचरित्राला बहाल केली, त्या माणसांच्या पुस्तकामध्ये का बरं नाहीये त्या माणसाचं नाव ज्याने शिवाजी महाराजांना वाघनख बनवून दिली? चला एक वेळासाठी हे पण मान्य करू की त्या पुस्तकामध्ये कृष्णराव अर्जुन केळुसकर विसरले असते नाव टाकायला. पाहिलंय कधी पुस्तक आहे? हे पुस्तक किती पानांचं आहे माहिती आहे? चक्कर येईल पानांचे नाव सांगितले तर. हे पुस्तक आहे 1146 पानांचं. खरं तरी पुस्तक नाहीये, श्रीमान योगी नावाची कादंबरी. ही कादंबरी किती संदर्भ ग्रंथांवरती आधारलेली आहे बघा. इथून सुरू होता संदर्भ ग्रंथ, इथून इतक्या सगळ्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर ही जी काही श्रीमान योगी नावाची रणजित देसाई यांनी कादंबरी लिहिली, त्या कादंबरीमध्ये सुद्धा का बरं सापडत नाही त्या माणसाचं नाव ज्या माणसानं शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं, ज्याने शिवाजी महाराजांना वाघनख बनवून दिली? काही उठसूट सांगायचं, काही तोंडाला येईल ते बोलायचं. मी चॅलेंज देतो, हे पुस्तक तुमच्या समोर दाखवलंय श्रीमान योगी नावाचं कृष्णराव अर्जुनराव केळुसकरांचं. ही काही प्रमाण शिवचरित्र आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र तुम्ही काढून बघा, त्यामध्ये नाव सापडत नाही. का बरं? जर तो माणूस इतकाच महत्वाचा होता तर काय या पुस्तकामध्ये नाव सापडत नाही? चला ही पण गोष्ट कन्सिडर करूया की थोड्या वेळासाठी हे सगळे लेखक, या सगळ्या लेखकांना पैसे मिळाले होते आणि ह्या सगळ्या लेखकांनी चुकीचा इतिहास लिहिला. थोड्या वेळ कन्सिडर करूया. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो. ती लिंक शिवभारत नावाच्या ग्रंथाची आहे आणि दुसरी लिंक देतो, ती लिंक शिवभूषण नावाच्या ग्रंथाची आहे. कोणी लिहिला शिवभारत? शिवभारत लिहिला कवींद्र परमानंद यांनी. त्या कवींद्र परमानंद कोण होते? हे कवींद्र परमानंद शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असणारे व्यक्ती होते. त्या कवींद्र परमानंदांनी शिवराज्याभिषेकाच्या पूर्वी शिवाजी महाराजांवरती शिवभारत नावाचा ग्रंथ लिहून काढला. त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्या माणसाचं नाव नाही. त्याही ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये त्या माणसाचं नाव नाही. कुठल्याच मुस्लिम सरदाराचं नाव नाही. का बरं असं झालं? शिवभूषण जो कवी भूषणानं शिवाजी महाराजांवरती काव्यग्रंथ लिहिला, तुम्ही ते फेमस वाक्य ऐकलं असेल की काशी हो की कला जाती मथुरा मस्जिद होती, शिवाजी न होतो तो सुन्नती होती सबकी. हे वाक्य ज्या माणसानं लिहिलं त्या कवी भूषणांनी शिवभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, त्याही ग्रंथामध्ये नाव सापडत नाही. का बरं असं झालं असेल? या सगळ्याचं कारण की हे जे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं ना परवा ध्रुव राठी साहेबांनी, इतिहासकार ना ते जर्मनचे, त्या माणसांनी हे कॅरेक्टर घातलंय इतिहासामध्ये. असं कुठलंही कॅरेक्टर नव्हतं महाराजांच्या इतिहासामध्ये की त्यांनी शिवाजी महाराजांना वाघनख बनवून दिली. काय तो म्हणे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते. मग तरी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याचं नाव हिंदवी स्वराज्य ठेवलं. का बरं असं? का बरं हिंदवी स्वराज्य असं नाव ठेवलं?
शिवाजी महाराज मुसलमानांचा द्वेष करत नव्हते, शिवाजी महाराज ब्लेनचे संहारक नव्हते, असा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न ज्यावेळी ध्रुव राठेसारख्या माणसाकडून केला जातो तेव्हा मला तुम्हाला पुरावा द्यावा वाटतो. हा पुरावा तुम्ही देणार आहे ना तुम्हाला, हा पुरावा चला, हा पुरावा कवी भूषण सुद्धा नाही, कवींद्र परमानंदांचाही देत नाहीये मी. श्रीमान योगीचे रणजित देसाई, कृष्णराव केळुसकर, सेतू माधवराव पगडी ही फार लांब झाले. मी तुम्हाला परमानंदांचाही पुरावा नाही देत, मी तुम्हाला कवी भूषणाचाही पुरावा नाही देत. मी जो पुरावा तुम्हाला देणार आहे ना तो पुरावा तुम्हाला हादरून टाकणार आहे. हा पुरावा कुठला हे सांगण्या अगोदर तो पुरावा काय हे पहा. तुम्हाला स्क्रीनवरती हा फोटो दिसत असेल. ह्या फोटोमध्ये हा एक श्लोक आहे, हा एक श्लोक आहे. काय हा श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो. येन क्षोणी तले कलाव विकले बुद्धावतारम गदम गोपालेखिल वर्ण धर्म निचये म्लेच्छैः समासादिते भूयस्तत्परिपालनाय सकल त्रिजत्वा सुरद्वेषिणः स्वे स्वे वर्ण पथे चिरेण विहिता विप्रा दिवर्णः क्रमात. काय अर्थ आहे बरं याचा? संस्कृत जर समजली नसेल तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो. या श्लोकाचा अर्थ आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रत्येक माणसाला जिंकलं, त्या प्रत्येकाचा वध केला, त्या प्रत्येकाला हरवलं ज्यांनी ज्यांनी म्लेच्छांना आधार दिला होता. म्लेच्छ म्हणजे कोण? मुसलमान, तत्कालीन तुर्क म्हणजे मुसलमान लोक. ज्यांनी ज्यांनी आक्रमण केले या भूमीवरती त्या प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी आश्रय दिला म्हणजे स्थानिक ज्या कुठल्या पाटलांनी, ज्या कुठल्या वतनदारांनी त्यांची चाकरी स्वीकारली, मुसलमानांना आश्रय दिला या ठिकाणी, या भूमीवरती राहायला, त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी मारलंय. मग शिवाजी महाराज म्लेच्छ द्वेषी नव्हते कशावरून? शिवाजी महाराज स्वतःच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान ठेवतील आणि म्लेच्छ संहार का बरं करतील? आता मी तुम्हाला जो पुरावा दिला तो पुरावा कोणाचा आहे माहिती का? हा जो श्लोक आहे ना, कोणी लिहिला माहिती का? हा श्लोक लिहिला या माणसानं. कोण आहे ते? हे आहे स्वतः शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला बुधभूषण नावाचा हा ग्रंथ. ह्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय? शिवाजी महाराजांनी काय केलं? म्लेच्छांना आधार देणाऱ्या माणसांना सुद्धा संपवलं. हा एक पुरावा नाहीये. बुधभूषण कधी वेळ मिळाला तर वाचून काढा. बुधभूषणामध्ये किती वेळा म्लेच्छ संहार हा प्रश्न आलेला आहे. मला सांगायचं इतकंच आहे की जे काही तुम्ही बोलताना याला काहीतरी पुरावे देत चला. तुम्ही न्यूज आर्टिकलचे पुरावे देताय, तुम्ही BBC न्यूजचा फोटो दाखवताय, तुम्ही हिंदुस्तान टाइम्सचे फोटो दाखवताय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर म्लेच्छ संहार केला नाही तुम्हाला हे मान्य करावं लागेल ना. तुम्हाला केवळ एका धर्माकडून वोट्स मिळतात. बघा, मला कुठल्या धर्माविषयी द्वेष पसरवायचं नाहीच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कुठल्याही पॉलिटिकल पार्टीकडून पैसे नाहीत मिळत व्हिडिओ बनवायला. त्यामुळं मी जे काही बोलतोय हे माझ्या स्वतःसाठी बोलतोय आणि मी या पुराव्यांसकट बोलतोय. मी तुम्हाला सगळे पुरावे डिस्क्रिप्शनमध्ये देतो. थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खूप जास्त मुसलमान होते हे दाखवून शिवाजी महाराज हे कसे मुस्लिमांशी जवळीक साधायचे, कसे त्यांचे लांगुलचालन करायचे, कसं त्यांचं ऐकायचे, कसं त्यांना ते शिवाजी महाराज मुसलमानांच्या किंवा मुघल आदिलशहाच्या विरुद्ध बंड करत नव्हते असं रंगवण्याचा मुद्दामहून प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तुम्हाला ज्या संभाजी महाराजांचा किंवा त्यांच्या ज्या बुधभूषणाचा मी आता पुरावा दिला त्याच बुधभूषणामध्ये काय लिहिलं हे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. बघा, तुम्हाला त्याच बुधभूषण बघा काय हे बुधभूषण. बुधभूषणामध्ये हा एक श्लोक आहे. श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो. आ पूर्वांचल पश्चिमांबुधी मध्याप्यासे तुषिताचलम निर्जित्यावनि मंडलम च करदीकृत्याखिलान भूमिपान श्रौतम धर्मम वाप्य संधिरूम भिथ राजाभिषेके परम छत्रार्दई नृपलक्षणै सुदिनम सिंहासने राजते. अर्थ काय? पूर्वेकडील सर्व प्रादेशिक विभागापासून पश्चिम समुद्रापर्यंत तसेच दक्षिणेकडील सुख्यात रामेश्वर पासून ते हिमाचल प्रदेशाच्या भूमंडलावरील सर्व राजांना जिंकून त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी कर वसूल केला. काय म्हणतात संभाजी महाराज की पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बसलेल्या सर्व लोकांना शिवाजी महाराजांनी जिंकून, सर्व राजांना जिंकून त्यांच्याकडून कर वसूल करण्याचा प्रयत्न केला. मग कोण बरं होते ही पसरलेले माणसं? पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत कोण पसरलं होतं? उत्तर दक्षिण कोण पसरलं होतं? मुघल पसरले होते, आदिलशाह पसरले होते, म्लेच्छ पसरले होते. या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी मारलं. मग मला सांगा, एखाद्या माणसाच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान आहेत, तो माणूस का बरं मारतोय मुसलमानांना? मग चला याच्याही पुढे जाऊन सांगतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही मोजके मुसलमान तुम्हाला सापडतात, जे काही मोजके सापडतात, त्या मोजके मुसलमानांची ही नाव आहे. ही त्यांच्या नावांची लिस्ट. मला माहिती आहे तुम्हाला दिसतंय का? ही त्यांच्या नावांची लिस्ट. कोण होती ही माणसं?
ही होती जैना खान पिरजादे. सर हवालदार होते परगण्याचे. सिद्दी अंबर बगदादी यांना पुणे परगण्याचा हवालदार केलं होतं. बहिलीम खान यांना बारामती प्रांत सुपेचा हवालदार केलं होतं. कासिफ बे हवालदार यांना पेठ शिवापूरचं केलं होतं आणि सरनौबत केलं होतं नूरबेग यांना. ही 5 नावं जी शिवचरित्रामध्ये ऑफिशियली आढळतात बघा, 57% म्हणले बरं का काही लोक. मी तुम्हाला 5 नावं दाखवतोय. ही जी 5 नावं आहेत, ही 5 नावं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शिवाजी महाराजांनी घेतलेलीच नाहीयेत. मग कोणी घेतली? आपल्या मुलाचा एक स्टार्टअप आहे. समजा आपला मुलगा एक स्टार्टअप रन करतोय, त्या मुलाच्या स्टार्टअपला आपल्याकडून काहीतरी मदत झाली पाहिजे असं आपल्या बापाला वाटतं की नाही. मग शहाजीराजे जे त्यावेळी कर्नाटक मोहिमेवर असायचे, बंगळूरला असायचे, ते आदिलशहाच्या सरदार होते. त्यांच्या हाताखाली साहजिकच मुसलमान काम करायचे. मी हाताखाली म्हणतोय, त्यांच्या हाताखाली जे काही मोजके मुसलमान काम करायचे त्यातले जे विश्वासू मुसलमान होते ते मुसलमान शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडे पाठवले, शिवाजी महाराजांना मदत म्हणून. आता बघा, जरी शहाजी महाराजांनी हे 5 लोक शिवाजी महाराजांकडे पाठवले असतील तरीही जेव्हा 1658 साली, दिसतंय का तुम्हाला, 1658 साली शिवाजी महाराजांनी शहाजीराजांकडून राजकीय फारकत घेतली, पॉलिटिकल डिव्हिजन आपण त्याला म्हणतो, त्यावेळी शहाजी महाराजांनी पाठवलेले सर्वच्या सर्व म्हणजे 5ही मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांनी परत पाठवून दिलेत. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर हा पॅराग्राफ वाचा. इथला काय पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे, त्यातील काही अधिकारी तर शहाजीराजांनी नेमले असलेले सुद्धा होते. मात्र सन 1658 साली शिवरायांनी शहाजीराजांपासून राजकीय फारकत घेतली. म्हणूनच की काय, त्यापूर्वी असलेले मुसलमान सैनिक नंतर आढळत नाहीत. त्याचा अर्थ कळतो. आता पुढे बघा, खरी मजा पुढे. आता शिवचरित्रातली 3 मुस्लिम नावं जी अतिशय खूप मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात ती म्हणजे दर्या सारंग, दौलत खान आणि काझी हैदर. ह्या 3 नावांचा समावेश स्वराज्यामध्ये का होता तर लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना इंडियन नेव्ही स्थापन करायची होती, म्हणजे आरमार बांधायचं होतं. आणि वर्षानुवर्षांपासून धर्मामध्ये एखाद्या हिंदूला स्वराज्य लांघण्याची परवानगी नव्हती. अशा कारणामुळे आजपर्यंत कुठल्याही हिंदू राजानं कधी स्वराज्यामध्ये आरमार बांधावं असा विचार केला नाही. पण समुद्रावरती सत्ता गाजवण्याचे जे एक्सपिरियन्स होता, हा एक्सपिरियन्स फक्त तुर्कांकडे अर्थात मुसलमानांकडे किंवा इंग्रजांकडे होता. अशा वेळी कुठल्याही हिंदूला फारसा एक्सपिरियन्स नव्हता आरमाराबद्दल, नेव्हीबद्दल. अशा वेळी शिवाजी महाराजांनी 3 माणसांना नेमलं. त्या 3 माणसांची नाव आहेत दर्या सारंग, दुसरं नाव आहे दौलत खान, तिसरं नाव आहे काझी हैदर. आता माझ्या बघा, हा जो काझी हैदर आहे, या काझी हैदरची गोष्ट तुम्हाला सांगतो. काझी हैदर तुम्हाला दिसतंय इथे, काझी हैदर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला जाऊन मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो दर्या सारंग आहे, ह्या दर्या सारंगाला शिवाजी महाराजांनी स्वतः अटक केली आहे 1678 साली आणि त्याची मालमत्ता जप्त करायला लावली आहे. का केलं असं शिवाजी महाराजांनी असं? कारण त्यांनी बेईमानी केली. आता शिवचरित्रातली जी 2 महत्वाची नावं उरतात, ती 2 महत्वाची नावं आहेत सिद्दी इब्राहिम, ज्याला आपण इब्राहिम खान म्हणतो, आणि दुसरं नाव आहे मदारी मेहतर. या मदारी मेहतरची गोष्ट अशी की त्यांचं म्हणणं आहे की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून निसटले तेव्हा हिरोजी शिवाजी महाराजांचा वेश येऊन म्हणजे ते पांघरून घेऊन झोपले होते, हात बाहेर होता आणि त्यांचे पाय दाबत मदारी मेहतर बसला होता स्वतःच्या जीवाची बाजी लावून. पण हे सगळ्या आख्यायिका आहेत. स्वतः सभासद बखरीमधलं हे वाक्य आहे. सभासद बखरीमध्ये काय वाक्य आहे? सभासद लिहितो की आपला साज सर्व उतरून हिरोजी फर्जंद यांस घालून आपले पलंगावरी निजवले, हात मात्र उघडा बाहेर दिसू लागला आणि शेला पांघरला व एक पोरगा रगडाव लयास ठेवला. एक पोरगा असा उल्लेख आहे. आता हा मदारी मेहतर होता की आणखी कोण होता माहीत नाही. मदारी मेहतरचे नाव कुठल्याही समकालीन पुराव्यामध्ये संदर्भात सापडत नाही. इब्राहिम खान, सिद्दी इब्राहिम हे एक नाव मात्र निर्विवाद आहे, कारण हे एक नाव महाराजांसोबत बराच काळ निर्विवाद आणि प्रामाणिकपणे राहिल्याचं दिसतं. पण 57% मुसलमानांवरून सिद्दी इब्राहिम ह्या एका नावावरती आपण आलोय. म्हणजे
शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्लेंच होते हे सांगणं आणि शिवाजी महाराज म्लेंच संहारक नव्हते असं बोलणं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असेल तर मला खरंच असं वाटतं की तुम्हाला जेन्युइनली शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी आदर आहे. नुसता आदर नाहीये, तुम्हाला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काहीतरी वाटतं. कारण हल्ली अशी खूप माणसं उठतायत जी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला बदनाम करण्याचं काम करतायत. शिवाजी महाराज कसे लांगुल चालन करायचे आपल्या दुश्मनांचे, कसे म्लेंच धार्जिणे होते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओमध्ये माझा हेतू हा कुठल्याही धर्माला द्वेष करण्याचा नव्हता, पण शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो दाखवला गेला पाहिजे. जर शिवाजी महाराजांनी म्लेंच संहार केलाय तर तो म्हणला गेला पाहिजे. त्यात लाजायचं काय? त्यात काय लाजायची गोष्ट आहे? शिवाजी महाराजांनी जे केलं ते सांगता आलं पाहिजे आणि तेच प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला. ह्या सगळ्या पुस्तकांचे संदर्भ या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्याचबरोबर शिवभारत शिवभूषण यांचे सुद्धा संदर्भ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ते वाचा वेळ असेल तर, आणि त्या प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या माणसाला या गोष्टी कळणं गरजेचं आहे. खूप जास्त व्हिडिओला शेअर करा. मी माझ्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांवरती केलेल्या सगळ्या आरोपांचं किंवा सगळ्या खोट्या इतिहासांचं, ध्रुवराटीच्या सगळ्या मुद्द्यांचं खंडन नाही केलेलं आहे. कारण मला माहित नाही की ह्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत की नाही. जर तुम्हाला फक्त असल्या क्रिस्पी गोष्टी बघायला आवडत असतील, 2 मिनिटाच्या 30 सेकंदाच्या रील्स बघायला आवडत असतील तर माफ करा यार, तुम्ही लोक नाही आहात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याच्या पातळीचे. पण जर तुम्ही व्हिडिओ बघत इथपर्यंत आला आहात तर सॅल्यूट आहे तुम्हाला लोकांना. एक विनंती करतो की ह्या गोष्टी लांब पर्यंत पाठवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट मध्ये बोला. जर तुम्हाला माझ्या पुराव्यांवरती डाऊट असेल, तुम्हाला जर आणखी काही जेन्युइन पुरावे तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा मला द्या. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही खोटा इतिहास सांगणाऱ्या लोकांकडे 2 करोड सबस्क्रायबर आहेत, पण पुराव्यांसकट इतिहास सांगणाऱ्या आपल्यासारख्या माणसांकडे फार कमी मनुष्यबळ आहे. हे मनुष्यबळ वाढलं बघा. 2 कोटी सबस्क्रायबर आहेत. एखादा बाहेरचा माणूस जेव्हा त्याचा इतिहास त्याच्या तोंडून इतिहास ऐकेल तेव्हा तो काय म्हणेल की 2 कोटी सबस्क्रायबर वाला माणूस जर हे बोलतोय तर हे खरंच आहे. आणि एखादा माझा व्हिडिओ बघेल तर त्याला काय वाटेल की याच्याकडे कोण आहे, याच्याकडे सबस्क्रायबर आहेत का नाही, मग हाच बोलतोय तो खोटा इतिहास आहे. त्यामुळं सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला जर या गोष्टी आवडल्या असतील तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, इंस्टाग्रामवरती मेसेज करा. जर तुम्हाला वाटत असेल की ध्रुवराटीच्या आणखी व्हिडिओना मी असंच एक्सपोज केलं पाहिजे तर मला कमेंट करून कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय.